आमच्या मतावर आम्ही ठाम आहे. आमच्या मतावर आम्ही ठाम आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या. त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेल्या असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं. कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडले, हा मराठा समाज आरक्षणात त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणं. आणि ते मराठा समाजाकडून शक्य केलं. आमची मागणी ओबीसी आरक्षण आहे, त्यावरती आम्ही मात्र ठाम आहे. त्यांनी मराठा समाज सोबत राहावं, पहिल्या दिवशी ते होते. आम्हाला मात्र एवढीच अपेक्षा आणि विनंती पण. आई दादा म्हणतात की मला कोणी देऊ नये असं, आणि तुला पावते मग काय महागा गुतले पावत्या तो जवळ राहून देईन सगळे. आणि मराठ्याजवळ तुमच्या लय पावत्या आहेत. मी सांगितलं ना की तुम्ही उगाच बोललात, तुम्ही गप होतात ते जमत होतं. कारण लोकांना वाटत होतं किमान हा गप हे म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने हे का काय, किंवा याचा पाठिंबा हाय का नाही काहीच कळत नव्हतं मराठ्यांना. आता मराठ्याला घेण्या देण्याचं जागा घेतली. आणि तुमच्या बारामतीवर किती प्रेम आहे हे सगळ्याला माहिती. पण तुमच्या पोटातलं वटावर आलं आणि तुमच्या जी पूर्वीपासूनची सवय आहे तुम्हाला मराठ्यांची वाटोळं करायची, की तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. तुम्हीच छगन भुजबळला मराठ्याच्या अंगावर सोडलेलं, दुसरं कोणीच न सोडलं. तुमच्या कालच्या बोलण्यावर सिद्ध व्हायला लागलं की छगन भुजबळ हे तुम्हीच मराठ्याच्या अंगावर सोडलेला. हिंडा त्याच्या गळ्यात हात टाकून मराठी टायमाला हिशोब करते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.